जळगाव जिल्ह्यातील बघायला गेलं तर चाळीसगाव मध्ये पाण्याचा हाहाकार पाहायला मिळतो। ते मणियार धरण व तसं गिरणा धरणाने आपली दुथडी भरून वाहायला सुरुवात केली। मणियार धरणाचं संपूर्ण पाणी निचरा केल्यानंतर व तसं गिरणाला पाणी मोठ्या प्रमाणात आल्यानंतर या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की साधारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झालेला आहे आणि हाच विसर्ग जो आहे हा गावकऱ्यांच्या घरामध्ये घुसलेला आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी संपूर्ण चौफेर यदि आपण नजर फिरवली तर या ठिकाणी संपूर्ण घरांना पाण्यानं वेढा केलेला आहे। सर्वसामान्य नागरिक काल रात्रीपासून या ठिकाणी जागे। काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर या ठिकाणी जे आहे कमरे इतके पाणी माझ्या अवतीभोवती पाहायला मिळतं। ते काही नागरिक जे आहे या ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी जे युवक आहे ते करतात। या ठिकाणी महिला ज्या आहेत दोराच्या साह्याने या सुरक्षित ठिकाणी जायला पाहायला मिळतं। ते मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे कमरे इतकं छाती इतकं आहे, त्यामुळे युवक जे आहे या महिलांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचं पाहायला मिळतं। ते काही महिला आहे, आपण त्या महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। ताई काय सांगणार, काल रात्री पाऊस आलेला होता, आज कमरे इतकं पाण्यामधून आपण प्रवास करता। तुळमदार पाऊस चालू आहे दादा, सर्व पोरं सोरं घेऊन आणि पोर आले, सर्व वाहून गेले आमचे, फक्त अंगावरचे कपडे बस, काहीच राहिलं नाही। आम्ही आमचा जीव घेऊन पळत फिरू राहिलो, आमचे पोरं लहान लहान आहे, आमच्याकडे बकऱ्या कोंबड्या सगळे वाहून गेले, पुरा आमच्या वाड्यात घरात पाणी घुसून गेले आमच्या। तुम्ही दोराच्या साह्याने या ठिकाणी येताना पाहायला मिळतं, कोणी मदतीला आलेलं नाही का? कोणीच मदतीला आले नाही, आम्ही आमच्या एकमेकांच्या साह्याने आम्ही बाहेर निघालो। कधीपासून हा पाऊस आलेला आहे आणि काय परिस्थिती आहे? काल रात्रीपासून पाणी आले, काल रात्रीपासून पुरा घरात पाणी घुसून गेले, सगळे आमच्या बकऱ्या कोंबड्या सगळं वाहून गेले, काहीच राहिलं नाही। आमचा जीव वाचून आम्ही इकडे आलो। का जेवण वगैरे झालं काल रात्रीपासून? आम्ही जेवण केलं नाही, काय नाही, आमचे पोरं बी उपाशी, आम्ही बी उपाशीचे। अच्छा काजी काय सांगणार, एवढा पाऊस कधी गेला आमच्या वाला वाहून दादा, पाणी घुसलं आमच्या घरांमध्ये, अंगावरचे कपडे अंगावरच राहिले, दारुडे नेहमी वडरवाडी मध्ये राहते। इतका पाऊस कधी पाहिला होता का तुम्ही? बापादल मध्ये पाहिलं नाही बाबा, आम्हाला वाचवा तुम्ही गरीबाचे मायबाप, काहीतरी सहाय्य करा। या ठिकाणी पूर्ण कमरे इतकं पाणी आहे, पाणी खोल आतमध्ये वाढत आहे। काही युवक आहेत त्यांच्याशी आपण संवाद करूया। दादा काय सांगणार, आपण काल रात्रीपासून इथं पाणी येत आहे, लोकांना स्थलांतरित करताना पाहायला मिळतं दोराच्या साह्याने। दादा इथं रात्रीपासून पाणी लय आलंय, पण इथं कोणी इथपर्यंत कोणी आलं नाही। आमच्या दोऱ्याच्या साह्याने आमच्या लोकांना आम्ही काढू आलो, इथपर्यंत कोणी येत नाही बघायला। सगळं आमचे जो जनावर होते सगळे जनावर वाहून गेले, पण काहीच थांबलं नाही, फक्त आमच्या अंगावरचे कपडे थांबले, पण इथं काहीच नाही राहिले। पण इथं कोणीच येत नाही इथपर्यंत बघायला, फक्त आमचा जीव वाचवून आम्ही इथपर्यंत बाहेर निघतोय। किती लोक अटकलेले होते साधारण? आता इथपर्यंत 40 ते 45 लोक इथपर्यंत एवढं पाण्यात गेले। 40-45 लोकांचं घर जो आहे ते इथपर्यंत पाण्यात गेलंय। बाकीच्यांना घरकुल भेटले, पण बाकीच्यांना भेटलं नाही। घरकुल भेटले, त्यांना बोलत होतो की बाहेर जागा द्या आम्हाला, इथं पाणी येतं, पण तिथपर्यंत जागा निश्चितच बघायला गेलं तर या ठिकाणी बघा ते दृश्यांमध्ये बघू शकता, एक आजी आजोबा जे आहे ह्या पाण्याच्या वेळात अटकलेले काही युवक जे आहे त्यांना या ठिकाणी हाताच्या साह्याने दोऱ्याच्या साह्याने वाचवण्याचा प्रयत्न करते। वृद्ध दाम्पत्य आहे जे एका उंच ठिकाणी आहे आणि या ठिकाणी कमरेहून अधिक पाणी या ठिकाणी शिरलेलं आहे। नागरिक जे आहे या ठिकाणी रेस्क्यू करताना पाहायला मिळत आहे, दोराच्या साह्याने त्यांना बाहेर काढण्याची या ठिकाणी कसरत केली जाते। मात्र अद्यापही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी का पोहोचले नाहीये। या ठिकाणी ते वृद्ध दाम्पत्य जे आहे उंच ठिकाणी आहे, बघू शकता जे युवक जे आहे हे साधारण 6 ते 7 फुटाच्या याच्यात आहे, दोराच्या साह्याने यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात आहे। खूप ही परिस्थिती खराब आहे आणि दुसरीकडे पाणी जे आहे मोठ्या प्रमाणात वाढतं देखील आहे। एकीकडे पाण्याचं संकट, दुसरीकडे आसमानी संकट, असं या गावच्या नागरिकांना सहन करावं लागतंय। प्रशासन कधी येणार, कधी यांना मदत करणार, कधी यांना जे साहित्य वाहून गेले ते मिळेल अशी अपेक्षा या प्रशासनाच्या वतीने करत आहे। मायबाप सरकार आता तरी यांना मदत करणार का? यांना गेले साधारण 18 तासाहून यांच्या पाण्याच्या वेळात अटकलेल्या, अद्यापही जेवण झालेलं नाहीये। कमरेहून अधिक पाण्यामध्ये हे पूर्ण परिवार अटकलेला आहे। सुरक्षित काही युवकांच्या साह्याने यांना बाहेर काढण्याची ही परिस्थिती आहे। प्रशासन कधी पोहोचेल, कधी मदत करेल, हाच प्रश्न या गावकऱ्यांच्या वतीनं विचारला जात आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।
जळगाव जिल्ह्यातील 40 गाव पावसाने कहर करायला पाहायला मिळतात आहे। एकंदरीत याच परिस्थितीत बघायला गेलं तर संपूर्ण नद्या नाले हे दुथडी भरून वाहतो आणि याचाच परिणाम जो आहे सर्वसामान्य जीवावर पडलेला पाहायला मिळतो। ते मी सध्या मणियार डॅम मधून सुटलेला पाण्याचा हा प्रभाव आपल्याला दाखवताना बघतोय। या ठिकाणी जे पाणी जे आहे हे दुथडी भरून वाहू लागलेलं आहे आणि याचाच परिणाम बघायला गेला तर पुलाच्या टोकापर्यंत हे पाणी पोहोचलेलं आणि याचाच परिणाम यदि बघायला गेलं तर दृश्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पाणी अद्याप पोहोचलेलं आहे। अक्षरशः आमच्या मध्यमवर्गीय आणि गरीब परिसर जो आहे वड्डरवाडीचा परिसर असेल, नदीकाठी राहणारे जे गरीब लोक असतील त्यांच्या घरामध्ये पुराचं पाणी शिरून संसार उपयोगी वस्तू नष्ट झालेल्या आहेत। साधी मोटरसायकल सुद्धा निघत नाही। समजा आज कोणी गावात वयोवृद्ध आजारी पडला तर गावाच्या बाहेर नेण्यासाठी दवाखान्यात नेण्यासाठी गाडी निघू शकत नाही, अशी परिस्थिती झाली आहे। आगामी काळात आणखीन देखील पाऊस मोठ्या प्रमाणात येणार आहे, पण घरात कधी या दोघं नद्यांचं पाणी कधी शिरलं मणियार आणि गिरणाचं तर यामध्ये कोणाचं जीवितहानी झाली का याला जबाबदार कोण असा देखील सवाल याच ठिकाणी नागरिकांच्या वतीनं विचारला जात आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।